वांबोरीत अपुरा वीज पुरवठ्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन। वांबोरीतील वीज उपकेंद्रावर शेतकऱ्यांनी घातला घेराव। वांबोरी व परिसरात गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याने शेती कामे ठप्प होत आहेत। वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असून शेतकरी अडचणीत सापडले आहेत। या पार्श्वभूमीवर संतप्त शेतकऱ्यांनी आज वांबोरी येथील वीज उपकेंद्रावर आंदोलन करत आपला रोष व्यक्त केला। या आंदोलनात मान्य राज्यमंत्री प्राजक्त दादा वंतुळ, शेतकरी संघटनेचे नेते रेते मोरे व श्यामसर पटारे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी वक्त्यांनी वीज वितरण कंपनीच्या निष्काळजी कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत तात्काळ सुरळीत वीज पुरवठा सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला। या आंदोलनास जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांच्यासह शेतकरी संघटनेचे रवी मोरे, ऋषिकेश मोरे, किसन जवरे, श्याम पटारे, कृष्णा पटारे, बाबासाहेब सोनवणे, संदीप निकम, गोठराम मोरे, विशाल पारख, महेश साळुंके, सूरज शर्मा, अशोक पटारे, महेश पागिरे, भाऊ रहाणे, योगेश राऊत, नारायण हुळुले, नितीन नवले, आदिनाथ मोरे, भीमा मांगुडे, सचिन गडाख, बाबूराव गांधले, रविकिरण पटारे, नारायण मोरे, सूरज मकासरे यांच्यासह वांबोरी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले। मात्र आश्वासनाची पूर्तता न झाल्यास पुन्हा आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला। SR24 न्यूजसाठी सोमनाथ वाघ, राहुरी। आज वांबोरी इथं शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयामध्ये आपल्या भावना मोठ्या तीव्र स्वरूपामध्ये व्यक्त केलेल्या आहेत। गेल्या 2 महिन्यापासून वांबोरी परिसरामध्ये विजेचा लपंडाव चालू आहे। अक्षरशः 2-2, 3-3 तास फक्त शेतकऱ्याला वीज मिळते। गव्हाच्या पिकाला पाणी देता येणं मोठा आक्रोश या वांबोरी परिसरामध्ये विजेच्या बाबतीमध्ये झालेला आहे। कधी नव्हे तो वांबोरीकरांवरती ही वेळ कधी आली नव्हती, पण आज मात्र दुर्दैवानं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विजेचा प्रश्न इथं वांबोरी परिसरामध्ये भेडसावतोय। आज महावितरणच्या इथल्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली तर इथं सोलर प्लॅन्ट देखील झालेला आहे। त्याच्या माध्यमातून तर निश्चितपणे त्या सोलर प्लॅन्टच्या कॅपॅसिटी जेवढी तेवढ्या ट्रान्सफॉर्मरमध्ये 100% लाईट पॅनल कुठलीच अडचण नव्हती। तरी देखील मला कळेना की सोलर प्लॅन्टची लाईट उपलब्ध असताना देखील फक्त 2 तास जर वीज मिळत असेल तर इथं निश्चितपणे इथल्या अधिकाऱ्यांचा गलथानपणा त्याला कारणीभूत आहे। त्यांनी सांगितलं की इथल्या सबस्टेशनला वरच्या महापालिकेच्या सबस्टेशनकडनं लाईट त्या ठिकाणी येत नाही। वरच्या अधिकाऱ्यांशी देखील मी आज चर्चा केली, मुंबईच्या देखील अधिकाऱ्यांशी चर्चा झालेली आहे। गेल्या 2-3 दिवसामध्ये पुढच्या हे इथं सप्लाय देण्याची व्यवस्था करतो असं वरच्या अधिकाऱ्यांनी देखील आश्वासित केलेलं आहे। पण जर पुढच्या 2-4 दिवसामध्ये हा वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर मात्र इथं रास्ता रोको त्या ठिकाणी चक्का जाम करण्यात येईल आणि जोपर्यंत लाईट सुरळीत होत नाही तोपर्यंत रस्त्यावर आम्ही त्या ठिकाणी उठणार। काय काम केलं इथं आल्यापासून? हे लोकांची वरड आली नाही तुमच्यापर्यंत, मग काय काम केलं मला सांगा त्याच्यावर तुम्ही। 3-3, 4-4 मग आम्ही काय इंग्रजाच्या काळातले काय? भारताला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाले आता, तरी अजून लाईटचा प्रश्न आहे। जनावर आहे का माणसं आहे ते? लाईट किती दिवसात क्लिअर होणार ते सांगा आम्हाला। आम्हाला ते सांगूच नका इतका लोड पाहिजे तितका पाहिजे। जो लोड काय आणायचा ते तुम्ही आणायचा, आम्हाला लाईट पाहिजे। आणि आता ही शेवटची वेळ, पुढच्या वेळेस तुम्हाला सगळ्याला बांधून टाकू, तुम्हाला सांगतो।